नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना काल आपण वैदिक युग आणि या वैदिक युगातील उत्तर वैदिक कालखंड आणि या उत्तर वैदिक कालखंडाचा शेवटचा पॉइंट म्हणजेच आर्थिक जीवन म्हणजेच धार्मिक आणि आर्थिक जीवन याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर ज्या काही आत्तापर्यंत पाहिलेल्या बाबी म्हणजेच प्रकरण 3 म्हणजे 1, 2, 3 हे पूर्णपणे संपलेले आहेत आत्तापर्यंत. प्रकरण पहिले प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि त्यामध्ये पुराण संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने. नंबर 1 चा प्रकरण. नंबर 2 चं होतं ते तर अश्मयुग आणि सिंधू संस्कृती. आणि या अश्मयुग आणि सिंधू संस्कृतीमध्ये अश्मयुगाचे विविध टप्पे पाहिले आणि सिंधू संस्कृतीचा शोध प्रमुख ठिकाणे त्यामध्ये मोहेंजोदडो असेल, लोथल असेल, कालीबंगन असेल, हडप्पा अशा अनेक बाबी, त्या शहराची रचना आणि ही सिंधू संस्कृती का ऱ्हास झाली याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 मध्ये वैदिक युग आणि या वैदिक युगामध्ये पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक काळ म्हणजे दोन्ही कालखंडाची माहिती पाहत असताना पूर्ववैदिक काळामधल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती आणि उत्तर वैदिक कालखंडामधली राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती आणि याबरोबरच आपले हे 3 प्रकरण पूर्णपणे संपले. तर आज आपण प्रकरण क्रमांक 4 जे शेवटचं प्रकरण या सिलेबस मधलं भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. बघा, एक एक प्रकरण आपलं संपत असताना किंवा एक एक प्रकरण आपण अभ्यासत असताना सर्वप्रथम मानवाने आपले जीवन सुरुवात केलं तेव्हापासून त्याच्यामध्ये जशी बदलाची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि कसा बदल होत गेला हे आपल्या या सिलेबसवरून समजत येत आहे. आता शेवटचं प्रकरण म्हणजेच या आपल्या या सेमिस्टर मधले पहिल्या सेमिस्टर मधलं भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. ज्या वैदिक युग किंवा वैदिक संस्कृतीचा उदय झाल्यानंतर या वैदिक युगामध्ये धार्मिक कर्मकांड त्याचबरोबर जास्त प्रमाणात जे काही 16 संस्कार किंवा अन्य जे बाबी वाढल्या होत्या आणि त्याच्यातून पर्यायी मार्ग म्हणून जैन आणि बौद्ध धर्म हा भारतामध्ये 6व्या शतकामध्ये निर्मितीस येण्यास प्रारंभ झाला, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. मग त्या काळामध्ये जे काही जैन आणि बौद्ध धर्म, जैन धर्माचे जे काही वर्धमान महावीर आणि त्यांचे जे 24 तीर्थकर, त्यांच्या अगोदर होऊन गेलेले 23 तीर्थकर त्यांनी केलेले कार्य, यावरून जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार वाढला गेला. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास प्रारंभ केला आणि बौद्ध धर्म त्यांनी भारतभर पसरण्यास आणि भारताबाहेर सुद्धा एक काम केलं. अशा स्थितीमध्ये ज्या काही राजसत्ता होत्या किंवा राज्यप्रणाली कशा पद्धतीची होती त्याही बाबी समजून घेणं आवश्यक आहे. तर आज आपण भारतातील जैन आणि बौद्ध धर्म या बाबी बरोबरच जैन आणि बौद्ध धर्म निर्माण झाला त्यावेळेस राजकीय परिस्थिती म्हणजेच जी काही राज्य होती, कोणकोणती राज्य आणि किती राज्य होती हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर प्रकरण क्रमांक 4 मधला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे 16 महाजन पदे. आता या प्रकरणाला नाव तर दिले की जैन आणि बौद्ध धर्म म्हणजे भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. पण या जैन आणि बौद्ध धर्म स्थापन जेव्हा झाला त्यावेळेस भारतामध्ये काही राज्य होते किंवा नवीन नवीन राज्य उदयाला आले. आजच्या स्थितीमध्ये जसं आपण जे काही छोटे मोठे राज्य महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, जे काही कर्नाटक, आंध्र प्रदेश जसे राज्य आहेत तशा पद्धतीने त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला 16 राज्य निर्माण झाले. त्यालाच 16 महाजनपदे म्हणून म्हणतात. तर सर्वप्रथम आपण या 16 महाजनपदाची माहिती पाहणार आहोत. तर या प्रकरणातील पहिला पॉइंट म्हणजे अ नंबरचा पॉइंट 16 महाजनपदे. तर 16 महाजनपदे याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम
इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारत, या उत्तर भारतामध्ये लहान लहान असे राज्य निर्माण होण्यास प्रारंभ झाला. म्हणजे प्रत्येकाला आपली राजसत्ता किंवा प्रत्येकाला आपलं राज्य असावं असं प्रत्येक राजसत्ता गाजवणारा राजा म्हणून घेणाऱ्या लोकांना वाटलं. आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण जे काय आज भारत म्हणतो किंवा उत्तर भारताचा भाग, त्यामध्ये दक्षिण भारत सुद्धा आला, संपूर्ण भारतावर एक छत्री अंमल कोणाचाच नव्हता. म्हणजे एकाच राज्य असं कोणाचंच नव्हतं. तर प्रत्येक जण स्वतःची राजसत्ता निर्माण करण्यासाठी, म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी अनेक टोळ्या किंवा अनेक ज्या काही जमाती असतील त्यांनी एकत्र यायला लागलं आणि स्वतःच्या बळाचा वापर करून, शस्त्राचा वापर करून त्यांनी आपापले राज्य निर्माण करायला प्रारंभ केला. आणि हे राज्य निर्माण झाल्यानंतर याच्या सभोवताली म्हणजे त्या राज्याच्या जवळपासचा जो प्रदेश आहे तो पूर्ण प्रदेश स्वतःच्या अंतर्गत काबीज करण्यास प्रारंभ केला. अशा ठिकाणी शेती असेल किंवा अन्य उद्योगधंदे हे सुरुवात केली आणि स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी साम्राज्य विस्तार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आणि यातूनच हे 16 महाजनपदे निर्माण झाली. आता या 16 महाजनपदाचा विचार करता, या 16 महाजनपदाचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये काही लहान राज्य होते, काही मोठे होते. आणि लहान मोठे या राज्याला सर्व मिळून जवळपास 16 राज्य, त्यालाच 16 महाजनपदे म्हणून त्याला नाव दिलं गेलं. आणि ही 16 महाजनपदे निर्माण झाली. त्या काळामध्ये सर्वात मोठे महाजनपद किंवा 16 महाजनपदापैकी एक राज्य म्हणजे मगध होतं सर्वात मोठं. त्यानंतर कोसल, वश्य, हे अशा प्रकारचे राज्य हे सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जात होते. आता ही राज्य तत्कालीन स्थितीमधली होती ती कशावरून समजतं, तर जे काही वर्धमान महावीरांचा जो काही जैन धर्म, त्याचबरोबर गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म, आणि या जैन आणि बौद्ध धर्माचे जे साहित्य आहे यामध्ये गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर ज्या ठिकाणी राहत होते त्यांनी केलेले ज्या ठिकाणचं प्रवचन असेल आणि आपल्या धर्माचं जी काही शिकवण दिली त्या ठिकाणच्या स्थळाची माहिती, क्षेत्रफळ ही कशावरून माहिती मिळते, तर तत्कालीन स्थितीमध्ये बुद्ध वाङ्मय म्हणजे बौद्ध धर्माचं वाङ्मय, त्याच्याबरोबर अंगुत्तर निकाय यामध्ये, आणि जैन धर्मामधील भगवती सूत्र यामध्ये सुद्धा या काळात वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी निर्माण केलेल्या ज्या काही धर्माचं तत्वज्ञान हे या 16 राज्यामध्ये पसरण्यास यांनी मदत केली होती किंवा पसरलं होतं. आणि यामुळेच ही 16 महाजनपदे ही इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये होऊन गेली हे समजतं. जो वैदिक धर्म आतापर्यंत आपण मागच्या 3 पिरियडपर्यंत म्हणजे तिसऱ्या पिरियडमध्ये वैदिक युगाची माहिती पाहिली. आणि या वैदिक युगाच्या बद्दलची माहिती पाहत असताना ज्या काही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 ज्या काही वर्णव्यवस्था निर्माण झाल्यानंतर यामध्ये कर्मकांड असेल किंवा धार्मिक अवडंबर निर्माण झालं. आणि जे काही पुरोहित वर्ग यांनी वाढवलेलं जे काही कर्मकांड किंवा यज्ञ या विधी हे आपल्या स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी जास्त प्रमाणात वाढवण्यास प्रारंभ केलं. समाजामध्ये जे काही लोक होते त्या लोकांना त्या अशा बाबी करण्यामुळे अनेक खर्च व्हायला लागला. आणि खर्च झाल्यानंतर अनेक जणांचे जे काही व्यवहार हे सर्व संपत्ती ही पुरोहित वर्गाकडे जाऊ लागली. याच्यातून पर्यायी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये वर्धमान महावीराने सुरू केलेला जो काही जैन धर्म, त्याच्या अगोदर 23 तीर्थंकर होते, त्याच्यानंतर गौतम बुद्धाने सुरू केलेला बौद्ध धर्म, यांच्याकडे साधी शिकवण असणाऱ्या या धर्माकडे, बौद्ध धर्माकडे आणि जैन धर्माकडे हिंदू धर्मातील किंवा वैदिक संस्कृतीतील लोक या 2 धर्माकडे वळू लागले. आणि याच काळामध्ये धर्मक्रांती झाली. म्हणजे धर्मामध्ये एक
अन्य धर्म वैदिक धर्माव्यतिरिक्त जैन आणि बौद्ध धर्म निर्माण झाला. आणि हा धर्म निर्माण झाल्यानंतर या धर्माने शिकवण द्यायला प्रारंभ केले. आणि जी शिकवण त्यांनी भारतातील म्हणजे उत्तर भारतातील ज्या अनेक ठिकाणी म्हणजेच या 16 महाजनपदे किंवा राज्यामध्ये देण्यास प्रारंभ केलं, त्यावेळेस त्या ठिकाणची जी काही राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक ही परिस्थिती ही कशावरून समजायला लागली, तर जी काही 16 महाजनपदामध्ये निर्माण झालेले राजा, राजवंश आणि तत्कालीन स्थितीमध्ये हे सर्व 16 महाजनपदे हे बौद्ध धर्म आणि जैन धर्माला राज्याश्रय देण्यास सुरुवात केली. आणि हेच धर्म 16 महाजनपदे जे बौद्ध आणि जैन धर्म हे 16 महाजनपदाच्या काळामध्ये आपला विकास किंवा प्रचार प्रसार करण्यास प्रारंभ केला. म्हणून ही 16 महाजनपदे ही उत्तर भारतातील इसवी सन पूर्व 6व्या शतकातील महत्त्वपूर्ण असे एक दुवा म्हणून ओळखला जात होता. आता ही झाली 16 महाजनपदे याबद्दलची माहिती. आता नंबर 2चा पॉईंट आहे तो म्हणजे आता आपण 16 महाजनपदाबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली, त्याच्याबद्दलचं प्रास्ताविक माहिती पाहिली. आता दुसरा पॉईंट म्हणजे 16 महाजनपदाची वैशिष्ट्ये. आता या 16 महाजनपदाची वैशिष्ट्ये पाहत असताना 6व्या शतकातील महाजनपदाचा विकास हा सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असतील, आर्थिक अशा पद्धतीने विकास झाला. त्यामुळे एक स्थान आणि विस्तार म्हणजे लहान मोठी राज्य आपापलं राज्य टिकून ठेवणं, त्याच्यामध्ये वाढ करणं, यासाठी म्हणून स्वतःचे प्रशासन व्यवस्था त्यांनी चालू केली. स्वतःचं राज्य वाढवण्याचा एक प्रारंभ केला. त्यामध्ये प्रजातंत्रीय राज्य म्हणजे एक राजा म्हणून घोषित करण्यात आला. त्याचबरोबर त्याच राज्यामध्ये उपराजा, सेनापती, पुरोहित आणि मंत्रिमंडळ अशा पद्धतीने एक राजतंत्र प्रणाली म्हणजे राज्याची एक ठराविक असा राज्य प्रणाली किंवा राज्य सांभाळण्याची एक संघ निर्माण झाला, राज्य संघ निर्माण झाला. आणि त्याच्यातूनच राज्यव्यवस्था ही निर्माण होऊ लागली, राज्याची एक व्यवस्थित अशी मांडणी होऊ लागली. आता हे राज्य एकमेकाचं राज्य असे अनेक राज्य म्हणजे 16 राज्य होते. या 16 राज्याबद्दल तर 16 महाजनपदाबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. एक एक जे 16 राज्य त्या काळामध्ये होऊन गेले त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. पण जी महाजनपदे ही जी 16 राज्य होती त्यांची वैशिष्ट्ये कशी होती किंवा त्यांनी निर्माण केलेली शासन व्यवस्था कशी होती ती समजून घेणार आहोत घेत आहोत. त्यामध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये जे काही राजा, उपराजा, सेनापती, पुरोहित, मंत्रिमंडळ अशामुळे जो महासंघ किंवा राज्यसंघ निर्माण झाला आणि यांनी आपलं राज्य टिकून राहावं आणि आपलं राज्य वाढवण्यासाठी म्हणून यादवी युद्ध त्या काळामध्ये सुरू झालं. त्यामध्ये अंतर्गत जे काही कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांना राज्य मिळावं यासाठी म्हणून युद्ध होण्यास प्रारंभ झाला. आणि त्याचबरोबर जे काही विदेशी म्हणजे आपल्या राज्याच्या शेजारी असणारे शत्रू त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांचा प्रदेश मिळवणं, त्याचबरोबर आपल्या मताशी सहमत असणाऱ्या किंवा आपल्या मताशी एकरूप असणाऱ्या अशा राजांना एकत्र बोलवून गट तयार करणं म्हणजे मित्र राष्ट्राचा गट निर्माण करणं आणि एखाद्या राज्यावर आक्रमण करणं, अशा पद्धतीची प्रणाली ही महाजनपदाची वैशिष्ट्ये म्हणून समजली जात होती. म्हणजे प्रत्येक जण आपलं राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत होता. मग त्यानंतर याच माध्यमातून म्हणजे राज्य वाढवण्याचं किंवा राज्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणून एकमेकाशी नातेसंबंध निर्माण झाले. आणि हेच नातेसंबंध म्हणजे वैवाहिक संबंध म्हणजे एक राजा दुसऱ्या राज्याशी आपल्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्याशी विवाह लावण्याची एक पद्धत निर्माण झाली. त्यामुळे एकमेकाशी संबंध निर्माण झाला आणि एक राजतंत्र प्रणालीमध्ये विवाह संबंधाला एक महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलं. ही होती महाजनपदाची वैशिष्ट्ये. या अशा पद्धतीने ही 16 महाजनपदे ही आपापलं कार्य म्हणजे एक शासन व्यवस्था वाढवणे, साम्राज्य विस्तार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आता ही होती
महाजनपदे किंवा 16 महाजनपदांची थोडक्यात माहिती किंवा 16 महाजनपदाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की ही 16 महाजनपदे कोणकोणती होती, म्हणजे 16 जी राज्य होती ती कोणकोणती होती. तर नंबर 1चं राज्य म्हणजे कंबोज, नंबर 2 गांधार, नंबर 3 अश्मक, नंबर 4 चेदी, नंबर 5 वश्य, नंबर 6 मल्ल, नंबर 7 वज्जी, नंबर 7 अवंती, नंबर 7 वज्जी, नंबर 8 अवंती, नंबर 9 काशी, नंबर 10 कोसल, नंबर 11 अंग, नंबर 12 मगध आणि नंबर 13 शूरशेर, नंबर 14 मत्स्य, नंबर 15 कुरु आणि नंबर 16 पांचाळ. अशी ही 16 राज्य होती, ज्यालाच इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये 16 महाजनपदे म्हणून ओळखली जाऊ लागली. आजच्या स्थितीमध्ये जशी आपली राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जशा पद्धतीने आहेत, त्याच पद्धतीने अशी 16 महाजनपदे निर्माण झाली होती. आणि ही 16 महाजनपदे तत्कालीन स्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान, म्हणजेच महाजनपदाचं एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. हे काही लहान होते, काही मोठे होते आणि यामध्ये सर्वात जास्त जे काही महाजनपदाची वैशिष्ट्य विचार करता स्वतःचं राज्य टिकवून ठेवणं, राज्याचा विस्तार करणं आणि अशा स्थितीसाठी ही महाजनपदे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होती. यानंतर या महाजनपदामध्ये काही राज्य तत्कालीन स्थितीमध्ये जी छोटी राज्य होती, काही कालांतराने म्हणजे काही काळानंतर मगध सारख्या राज्यात कोसल वश्य या राज्यामध्ये विलीन झाले किंवा या मगध कोसल या राज्यांनी हे छोटे छोटे राज्य मिळून घेतला, त्याच्यावर ताबा मिळवला काही कालांतराने. पण सर्वप्रथम ही 16 राज्य ही उत्तर भारतामध्ये टिकून होती. तर या 16 महाजनपदामध्ये अनेक म्हणजे जे काही वैदिक धर्मा व्यतिरिक्त जे काही जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोनही धर्माचा प्रसार झाला. आणि या 16 महाजनपदातील असणाऱ्या राजांनी त्यांना जो धर्म किंवा संस्कृती किंवा त्यांचं तत्वज्ञान योग्य पद्धतीने वाटेल, चांगल्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने काही जणांनी वैदिक संस्कृतीला प्रोत्साहन दिलं, काही जणांनी जैन धर्माला प्रोत्साहन दिलं, काही जणांनी बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिलं. म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध या तीनही धर्माचा प्रचार आणि प्रसार या 16 महाजनपदाच्या कालखंडामध्ये झाला. पण त्याच काळामध्ये जी काही प्रमुख महत्त्वपूर्ण म्हणजे वैदिक धर्म जो हिंदू धर्म अगोदरच निर्माण झाला होता, त्या व्यतिरिक्त जे काही जैन आणि बौद्ध धर्म, जो जैन धर्म वर्धमान महावीरांनी जो वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांनी वर्धमान महावीरांचा जैन धर्म म्हणून ओळखला जातो, त्यांचं तत्वज्ञान असेल किंवा त्यांचं जे काही शिकवण हे ह्या राज्यांनी आत्मसात करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर गौतम बुद्धांनी जो काही बौद्ध धर्म निर्माण केला होता त्याचंही जे काही तत्वज्ञान आणि शिकवण या राज्यांनी अंगीकारली. अशा पद्धतीने जी भारतातील जैन आणि बौद्ध धर्म ज्या कालखंडामध्ये निर्माण झाले त्या काळामधली जी काही राजसत्ता किंवा राजतंत्र प्रणाली यामध्ये ही 16 महाजनपदे ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि ती 16 महाजनपदे आपल्याला सर्वप्रथम याबद्दलची माहिती पाहिजे. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण या 16 महाजनपदाची माहिती पाहत असताना सर्वप्रथम ज्या काही कंबोज या राज्याची माहिती, अशा पद्धतीने जी काही 16 राज्य आहेत त्याची माहिती पाहिजे. आणि यामध्ये ते राज्य, त्याची राजधानी आणि त्याचा प्रदेश त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये कोणत्या भागामध्ये होता आणि सद्यस्थितीमध्ये कोणत्या भागामध्ये तो प्रदेश आहे याबद्दलची माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर या राज्यांनी अन्य राज्याशी कशा पद्धतीने जे काही साम्राज्य विस्तार किंवा आक्रमण केले याबद्दलची माहिती पाहिजे. तर भारतातील जैन आणि बौद्ध धर्माच्या कालखंडामध्ये ज्या कालखंडामध्ये विकास, प्रचार, प्रसार झाला त्या काळामध्ये जी 16 महाजनपदे निर्माण झाली त्याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपण पाहणार आहोत.
त्यानंतर भारतातील जैन जे काही धर्म आणि बौद्ध धर्म या धर्माची माहिती सांगणार आहोत.